विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार। पुसदमध्ये अवैध शस्त्रांवर मोठी कारवाई, 2 लोखंडी तलवारींसह 1 आरोपी ताब्यात। यवतमाळ जिल्ह्यात अवैध शस्त्रांवर आळा घालण्यासाठी यवतमाळ पोलीस प्रशासन सातत्याने कडक कारवाई करत आहे। पुसद शहर हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 लोखंडी तलवारी बाळगणाऱ्या एका व्यक्तीस ताब्यात घेतले आहे। पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या निर्देशानुसार यवतमाळ पोलिसांकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून अवैध शस्त्र, गुन्हेगारी आणि गंभीर स्वरूपाच्या अपराधांवर लक्ष ठेवत विशेष मोहीम राबविली जात आहे। दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद शेंबाळ पिंपरी रोड परिसरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली। त्या आधारे सापळा रचून आकाश राजू पवार, राहणार भोजला, तालुका पुसद यास ताब्यात घेण्यात आले। तपासणी दरम्यान आरोपीकडे असलेल्या खाकी रंगाच्या बॉक्समध्ये म्यानसहित 2 लोखंडी तलवारी आढळून आल्या। पोलिसांच्या माहितीनुसार जप्त केलेल्या तलवारींची अंदाजे किंमत 6000 रुपये आहे। या प्रकरणी आरोपीविरुद्ध पुसद शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। यवतमाळ जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।